तसं बघायला गेलं तर तुमचा आणि आमचा फार जवळचा संबंध, कारण की श्री साईनाथांच्या दरबारामध्ये यावं आणि जन्मभूमी मानलं जातं. आणि साईनाथांचं जवळपास आमच्या घरापासनं किंवा साईनाथांपासनं आम्ही 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती शिर्डीपासनं, म्हणून आता आपली भावकी म्हणायला हरकत नाही तशी. पण तरी सुद्धा एका नामचिंतनाच्या विशेषत्वानं येणं व्हावं तर आतापर्यंत आम्ही अनेक अभंग ऐकलेत. कधी नामचिंतन भगवंताचं गुणवर्णन करणारे, नामसंकीर्तनामध्ये नामविशेष तत्वानं येणारे, किंवा आत्तापर्यंत उपदेशपर प्रकरणातले अभंग ऐकले, कधी गवळणपर प्रकरणातले अभंग ऐकले, पण संतांचंच वर्णन करणारे, या अभंगांची निर्मिती करणाऱ्या संतांच्या स्वभावाचं वर्णन करणारे अभंग फार कमी ऐकिवात होते. का? कारण मी म्हणाल, यथार्थ वर्णन करणं वाटतं तेवढं सोपं नाही. वर्णन असं कुणीही कुणाचं करायला गेलं ना तर जमत नाही. वर्णन करायचं झालं तर आता ज्यांनी मृदुंग वाजवावा त्यांनी दुसऱ्या महाराजांचं वर्णन केलं तर यथार्थ ठरेल. ज्यांनी गायन करावं त्यांनी दुसऱ्या गायकाचं वर्णन केलं तर यथार्थ ठरेल. एका कीर्तनकारानं दुसऱ्या कीर्तनकाराचं वर्णन करावं कदाचित यथार्थ ठरेल. वर्णन करावं तर ज्याला त्यातली समज आहे, माहिती आहे, ज्ञान आहे, ती माणसं योग्य वर्णन करतील. पण यदा कदाचित त्यातली माहितीच नाही अशी माणसं जर बोलू लागली तर कदाचित ते कधी कधी आपण म्हणतो ना, जावयाचं वर्णन सासून केलं तर जमतं का? अय मावशो बोला की, जमल? असला जावय कोणला? ही आमची संगमनेरी भाषा. बरं, जेव्हा वर्णन करावं ते यथार्थ ठरावं, मृदुंगावरती पडावी थाप तसवर झंकार निर्माण व्हावा, एवढा निनाद ते प्रेम विशेषत्वानं. बरीच माणसं येतात कीर्तनाला, पण काय होतं ना, अर्थात आता कृष्णा महाराजांच्या नेहमी संपर्कात असल्यामुळं त्यांची चुलतेही पखवाज वाजवतात हे काय आपल्याला ज्ञात नव्हतं. पण तरी सुद्धा आज त्यांच्या मृदुंग वादनाचा योग आला. पण आम्हाला यातलं फारसं कळत नसलं ना तरी त्यातलं गोडवा ऐकायला फार आवडतो. आणि मी तर म्हणेन माझ्या कीर्तनाचं आज खरंच सार्थक आहे. सगळी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. तरणा भाग्यवंतांना टेहरी कीर्तनात रोज तरणीच असतात, पण आज माझ्याही पेक्षा ज्ञानी सगळीच माणसं गायना करता वादना करता सगळीच आदरणीय मंडळी आहे. मग याच्यातलं ज्ञान आमच्याकडे नसू देत, पण ऐकण्याची आवड असणारी बरीच माणसं कीर्तनाला येतात. काहींना फक्त वादन ऐकायला आवडतं, मग येतात. मग त्यात 8 मात्रा वाजवल्या, 16 मात्रा वाजवल्या, 32 मात्रा आहे, 64 मात्रा आहे, सरपटी आहे, भजनी ठेका आहे, कोणती लगी कुठे वाजवली, कोणता मुखडं कुठं वाजवलं, चक्रधार आहे का त्रिपल्ली चक्रधार आहे, याचं ज्ञान आपल्याकडं. पण ती ऐकायची आवड आहे म्हणून बरीच माणसं येते. काहींना गायन ऐकायला आवडतं, मग काही माणसं गायन ऐकायला येतात. माहिती नसू देत आम्हाला. आसावरी राग होता, बागेश्री होता, भूप आहे, यमन आहे, तोडी आहे, भैरवी आहे, शिवरंजनी इमधली चाले, ठायची चाले, ठायच्या चालीतल्या मिश्र चाली आहेत. मग ह्याच्यातलं माहिती नसू देत, पण ऐकण्याची आवड म्हणून बरीच माणसं गायन ऐकण्या करता येतात. काही जण ते हार्मोनियम बघायला येतात, काहींना फार आवडतं. मग त्याच्यामध्ये माहिती नसू देत, कोणता स्वर चालला आहे, कोणता राग कोणत्या प्रहरी गायला पाहिजे, ओढव आहे, शाडव आहे, शाडव संपूर्ण आहे, ओढव संपूर्ण आहे, त्याच्यामध्ये 9 प्रकार आहे. वादी स्वर आहे, संवादी स्वर आहे, पंचमय, निषाद आहे, खडजय, वर्जय, त्याच्यामध्ये कोमल स्वर आहे, अनेक प्रकार आहेत. काहींना ते बघायची आवड. काही जण तर सिस्टीम लागली का नाही तीच पाहायला येतात. हा, म्हणजे गेन दिला, बेस दिला, ट्रबल दिला, इको दिला, डिले दिला, आवाज बराबर यायला, हा ते बघायला येतात माणसं. काही जण कीर्तनकाराला सुद्धा ऐकताना ना वेगवेगळ्या प्रकरण ऐकतात. पूर्वी आमच्या लहानपणी ना कीर्तनकाराच्या नावापुढे पदव्या असल्या ना का मग आम्ही ऐकायला जायचो. ते वेगळं काहीतरी वाटायचं. आमच्या बालपणामध्ये काही तरणी माणसं जास्त कीर्तनकार, हा ती वयाची एका विशिष्ट स्तरापर्यंत असलेली, मग नावापुढच्या पदव्या वाचायला जायच्या. मग विनोदाचार्य आहेत का? बरीच माणसं म्हणतात हा डायलॉग झाले पाहिजे. कीर्तन म्हणजे निव्वळ विनोद नाही. कीर्तनकार कुणीही असू देत, कीर्तनकार बोलणारा वक्ता कोणी असू देत आणि कसाही दिसू देत, कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका, कधी कुणाच्या वयावर जाऊ नका. काय सांगावं, भगवंत कुणाच्या मुखातनं काय वदवून घेईल आणि तुम्हाला आम्हाला दृष्टांत देऊन जाईल सांगता येत नाही. बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखारविंदातनं एखादं वाक्य असं यावं का ऐकणाऱ्याच्या अंतःकरणावरती कोरलं जावं. बोलणाऱ्या वक्त्याच्या मुखारविंदातनं एखादं वाक्य असंही यावं की नकळत भक्तीची बीज आमच्यामध्ये रोवली जावीत.
ऐकताना सुद्धा ना कोणी कसं ऐकावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. बोलणारानं बोलावं, ऐकणारानं ऐकावं, मात्र ऐकणारानं शब्द न शब्द अंतःकरणात साठवावं. सांगणारे भगवान कृष्ण आहेत, ऐकणारा दुर्योधन आहे. देवा माझी प्रवृत्ती नाही, तुम्ही किती सांगा, ते पालत्या गड्यावर पाणी. त्याचं जो ऐकतो तो अर्जुन बनतो, बाकी सगळीच दुर्योधन ज्यानं त्याचं ऐकलं. मग ही ऐकण्याची क्षमता संत आमच्यामध्ये निर्माण करतात. कारण माणसाची वृत्ती अशी आहे, सहजासहजी जमत नाही. सगळ्यात मोठा उपकार जर कुठला असेल ना तर समोरच्याला ऐकायला शिका. संतांनी आम्हाला भजन, कीर्तन, नामचिंतन याच्याद्वारे ऐकायला शिकवलं. कारण आपण असं समोरच्याचं कधी बी ऐकून घेणार नाही, कधीच नाही. समोरच्यानं आरे केलं तर आपले कार्य करायला रिकामीच आहेत. शांत राहणं आपल्या जमतच नाही. म्हणून ऐका, समोरच्याला ऐका, निरीक्षण करा, परीक्षण करा. संतांनी भजन, कीर्तन ही जेव्हा जेव्हा नामचिंतनाची गोष्ट येते ना, एकांतातलं नामचिंतन लोकांतात घडतं ना, खरं तर हा पोटा पाण्याचा विषय. खरं चिंतन एकांतातलं. प्रभू श्रीरामचंद्रजींनी डोकावून बघितलं तर हनुमानजी आपल्या नखांनी राम नाम रखडतायत दगडांवरती. प्रसंग नेहमीचा ऐकिवातला, पण फार गोड वर्णन केलंय की जेव्हा राम नाम रखडतायत अगदी भक्तीनं, भावनेनं, एकांतामध्ये, प्रभू श्रीरामचंद्रजी डोकावून बघतात. आणि डोकावून बघितल्यानंतर मनात विचार आला, आपणही रामसेतू बांधणी करता म्हणून दगड पाण्यामध्ये टाकावीत. दगड उचलला, समुद्राच्या पाण्यात टाकला, बुडाला. दुसरा टाकला, बुडाला. तिसरा त्याही पेक्षा छोटा घेऊन बघितला, तोही बुडाला. अचानक लक्षात आलं, हे काय आपल्याच्यानं होणं नाही. म्हणून माघारी जाण्याकरता फिरावं तर पाठीमागे हनुमानजी हात जोडून उभे. ते म्हणाले, तुम्ही कधी आलात? हनुमानजी बोलले, मी पहिल्याच दगडाला आलो. पहिल्याच दगडाला आला तर सांगा, माझ्या नावाची दगड तरतात, मग माझ्या हातचा दगड का तरत नाही? प्रसंग नेहमीचा ऐकिवातला, पण उत्तर फार गोड ऐकायला मिळतं. हनुमानजी सांगतायत, देवा ज्याला देवानच टाकलाय त्याला कोणताच भवसागर तारू शकत. नामचिंतनाची ताकद सुद्धा आहे. भगवंतामध्ये जेवढी नाही तेवढी नामचिंतनातही ताकद आहे. पण केव्हा? जेव्हा ते भक्तीनं, भावनेनं, एकांतामध्ये तेवढ्या प्रकर्षानं होईल तेव्हा. हा क्लास आहे, हा क्लास आहे, ही शाळा आहे. इथं शिकून जायचं असतं. वर्षातनं एकदा दोनदा ही शाळा भरते. इथं शिकून गेलेला घरी अभ्यास करायचा असतो आणि अभ्यासानं आपल्यामध्ये ते गुण उतरवल्या जातात. याच्याकरता संत आधी आम्हाला ऐकायला शिकवतात. ऐका, श्रवण करा. म्हणून नवविधा भक्तींमध्ये सुद्धा ना श्रवण प्रथम क्रमांकावरती आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जेव्हा आम्ही संतांच्या उपकाराचं खरंच वर्णन करायला जावं ना तर एवढे अगणित स्वरूपाचे आहेत ना, शब्दातही मांडता येणार नाही. अगणित. आम्हाला प्रत्येक गोष्टीची जाण करून द्यावी. संसाराच्या मागे धावता धावता अनेक गोष्टींचा विसर पडून जातो. आम्ही नेहमी ऐकतो, माया जाळामध्ये गुरफटणारा माणूस. वाक्य प्रमाण नेहमीच. एक ठिकाणी ना हरिभक्तीपरायण श्री सद्गुरू धुंडा महाराज देगलूरकरांची नामचिंतन परंपरा, चैतन्यजी महाराज देगलूरकर वर्णन करतात की केलेलंच कर्मच भोगावच लागतच. वाक्य किंवा प्रमाण नेहमीच आहे, फक्त त्याला चकारांत व्याकरण दृष्ट्या भाषा जोडलेली आहे. चकारांत का? कारण अटळ आहे, अंतिम आहे याच्या करता. वडिलांनी त्रास दिला, मुलगा वैतागला, बापाला पाठीशी घेतलं आणि लांब नेऊन सोडलं. ऐकताय ना गावकरी? बापान त्रास दिला, पोर वैतागलं, बापाला पाठीशी घेतलं आणि लांब नेऊन सोडलं. पण कसं असतंय मी सांगत नाही बरं, ते महाराज सांगतात. मी नाही सांगत, महाराज सांगतात. म्हातारी माणसं आणि मांजरं किती बी लांब नेऊन सोडा, आपण घरी यायच्या आत घरी हजर. आता बापाला दारात बघितलं, पोरग विचारतो कवा आली, ते बी म्हणे तुझ्याच आधी. परत पाठीशी घेतलं, काशीला आणलं, गंगेच्या किनारी आणलं. मात्र आता बापाने ओळखलं, मला कशा करता आणलं मलाही माहितीये, मलाही तुझ्यासोबत राहायचं नाही. पण एक कर, इथे ढकलू नको, थोडा पुढे ने. मुलगा म्हणाला, बाबा पाणी इथे पणे, पाणी पुढे पणे, आता मरायचंच ठरले ते इथेच जा, इथे तिथे कशा करता. बापानं हातच जोडले, म्हण बाबा तुझ्या पाया पडतो, पण इथं काही ढकलू नको. कारण काही वर्षांपूर्वी माझ्या बापाला मी सुद्धा इथंच ढकलला.
केलेलंच कर्मच भोगावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोग उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेच भोगाले वाक्य नेहमी ऐकतो आम्ही, पण काय होतं ना, कधी कधी अतिपरिचयात अवाज्ञा. कोणीतरी मला म्हणावं की तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल, तर ते किमान आशीर्वादासाठीच असावं, किमान आशीर्वादासाठी असावं. कारण माणसाची ना धारणा झालेली आहे, आपलं कधी चांगलं होऊ शकत नाही. आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं ना, आपला वाईटावरती पगडा फार झालेला आहे. आपला ठाम विश्वास आहे, वाईट गोष्टींवरती एवढा विश्वास आहे. मी जर तुम्हाला सांगितलं ताई मला भूत दिसलं, विश्वास ठेवताल ना? अय बाय हो, मी जर सांगितलं भूत दिसलं, बाया म्हणतील बाई दिसला असन ग, तिथं बाळातीन गेली होती, तिथं सवाशिणी. आणि तेच जर मी सांगितलं दादा मला पांडुरंग भेटला, लोक विश्वास ठेवतील. लोक म्हणतील बाईला याड लागलं का काय. वाईटावरती प्रचंड विश्वास आहे, चटकन विश्वास बसतो, तसं चांगल्यावरती नाही बसत आमचा. काय होतं ना, या संसारामध्ये मायाजाळामध्ये गुरफटल्यानंतर कर्माच्या मागे धावता धावता ते कर्म चांगलं आहे की वाईट आहे याची शाश्वती आमच्याकडनं राहत नाही. पण बऱ्याचदा निरपेक्ष वृत्तीनं केलेली कर्मच कामी येतात. आणि निरपेक्ष भावनेनं चालता यावं याच्याकरता संत वेळोवेळी मार्गदर्शन करतात. कधी श्री ज्ञानेश्वरी रूपी टीकेनं असेल, पण काय आहे, कधी कधी आम्हाला 65 ओव्यांद्वारे कळून जातं आणि कधी कधी 9000 ओव्या मिळून सुद्धा लक्षात येत नाही. कोणाला कसं समजेल, कोणाला कसं समजेल याची शाश्वती नाही. म्हणून सोपं नामचिंतन आपल्यापर्यंत आलं, आणि हे सोपं नामचिंतन हरिपाठामध्ये वर्णन येतंय महाराज सविस्तर. आपल्या वारकरी संप्रदायाचा उघड मंत्र आहे राम कृष्ण हरी. अगदी सोपा, सहज, साधा, अनादि अनंत कालापासून, आणि अनादि अनंत कालापासून हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा या. शतकोटी रामायणाची निर्मिती झाली, 100 कोटी श्लोकांची रचना झाली, आणि भांडणाला सुरुवात झाली. स्वर्गीचे देव भांडतायत, पृथ्वीवरची माणसं भांडतात, पाताळातले सर्प भांडतात. तिघांचं भांडण गेलं भगवान शंकरांकडे, महादेवांकडे भांडण यावं. तिघांच्या बाजू ऐकून घेतल्या. आता करायचं काय म्हणून वाटणी करायचं ठरलं, पण वाटणी मात्र साधी नाही. 100 कोटी श्लोकांची वाटणी, 100 कोटी श्लोकांची वाटणी आहे. देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी, आणि पाताळातल्या सर्पांना दिले 33 कोटी. खाली किती उरले भजनी मंडळ? 1 कोटी. 1 कोटीत परत वाटणी, 33 लाख 33 लाख 33 लाख. खाली उरलं 1 लाख. 1 लाखात पुन्हा वाटणी, 33,000 33,000 33,000. खाली उरले 1000. 1000 परत वाटणी, 300 300 300. खाली उरले 100 परत वाटणी, 33 33 33. खाली श्लोक उरला. 1 श्लोक वाटायचा कसा? अक्षर मोजली, 32 अक्षर भरली, प्रत्येकी 10 10 10 तिघांमध्ये वाटून दिली. आता सगळी वाटणी बहुतांश झालीच आहे, उरली थोडीशी, तेवढी फक्त जमलेल्या सगळ्यांनी मिळून करून टाका. उरले 2 अक्षर, वाटा तिघांमध्ये. वाटता येत, म्हणून वाटणीचं फळ म्हणून भगवान शंकरांनी ती 2 अक्षर स्वतःकडे ठेवून घेतली, नवे कंठात धारण केली. आणि गंमत अशी झाली, 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरात गेलं, ते म्हणजे राम. मग जेव्हा हे राम नाम पार्वती मातेच्या सांगण्यावरनं भगवान शंकर मुखारविंदातनं ते कथन करतायत, आणि ऐकता ऐकता पार्वती माता योग निद्रेमध्ये जातायत. मग हे ज्ञान वाया जाऊ नये म्हणून पाण्यातला मासा होऊन भगवान विष्णू ते ज्ञान ग्रहण करतात. तेच हे मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथांकडनं मच्छिंद्रनाथांकडे, मच्छिंद्रनाथांकडनं गोरक्षनाथांकडे, गोरक्षनाथांकडनं गहिनीनाथांकडे, गहिनीनाथांकडनं मात्र आता हे ज्ञान निवृत्तीनाथांकडे जसं येतं तसं निवृत्तीनाथ हे ज्ञान देतात. ज्ञाननाथ म्हणजे माऊली ज्ञानोबारायांकडे. मग आतापर्यंत अप्रकटावस्थेमध्ये असणारं ज्ञान माऊली ज्ञानोबारायांपर्यंत येतंय. आता मात्र ते अप्रकट राहत नाही. या समाजाकरता माऊली ज्ञानोबाराय हे ज्ञान प्रगट करून देत आहेत. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म
आत्तापर्यंत अप्रगट अवस्थेतलं ज्ञान जेव्हा प्रगट अवस्थेमध्ये येत आहे, मग कधी माऊली ज्ञानोबारायांच्या आत्मसंवादातनं असेल, श्री अमृतानुभवातनं असेल, कधी हरिपाठातनं असेल, कधी श्री ज्ञानेश्वरीतनं असेल, किंवा चांगदेव 65मधनं असेल, किंवा तुकोबारायांचा गाथा आहे. जेव्हा जेव्हा आम्ही संतांची सगळी अभंग बघायला जावं, ग्रंथ बघायला जावं, तर कधी कधी नाथबाबा आम्हाला भारुडांनी सुद्धा हेच शिकवू पाहतात. कधी कधी स्त्री संत मांदियाळी जात्यांवरच्या ओव्यांनी सुद्धा शिकवून जातात. मग सगळ्या संतांचे हे अभंग, नामदेवरायांचे काही अभंग तर आम्हाला गुरुग्रंथ साहिबामध्ये सुद्धा आढळतात. म्हणजे एवढं संतांचं हे ज्ञान आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. मग आपलं उभं आयुष्य जरी गेलं, निव्वळ माऊली शब्दावर बोलायचं झालं तर 8 दिवस कीर्तन करणारी बरीच महाराज मंडळी आहेत. मग जर एवढ्या संतांचे एवढे अभंग जर पाहू गेलो ना, तर आपलं आयुष्य सुद्धा कमी पडेल. निव्वळ ग्रंथ, इतर उपकार तर वेगळेच आहे, पण नाथबाबा म्हणतात एवढे उपकार आहेत ना, का याचं वर्णन शब्दात सुद्धा नाही. अभंगाचं प्रथम संताचा उपकार, उपकार संताचा उपकार, संताचा उपकार, उपकार हरी सांगा बयान नाही पार, सांगा बयान नाही अपना सारी करीती अपना सारी करीती सारा संतांचा उपकार सांगावया नाही पार. संत असंख्य स्वरूपाचे उपकार करतात, ज्याचं वर्णन शब्दात करणंच नाही, पार नाही. आता नाथबाबांनी असं म्हणावं, कारण नाथबाबांना सुद्धा माहिती आहे भगवंत सुद्धा ना कधी कधी होतं असं, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. पण संतांजवळ यावं ना तर कसली अपेक्षा सुद्धा ठेवत नाही, कसलीच नाही. कधीतरी कोणा संतानं काही मागितलंय असं तर ऐकिवत नाही. भगवंताजवळ यावं, भगवंत अंतःकरण तरी मागेल, प्रेम तरी मागेल. काही देऊ नका, पण कमीत कमी प्रेम तरी द्या, प्रेम भावना. कधी कुठे जाल ना, कुठल्या ना कुठल्या देवतेला काही ना काहीतरी अर्पण करण्याची प्रथा आहे. हा, पंढरपुराला यावं तर आम्ही अनेकदा ऐकतो महाराज, पंढरपूरला आलं की तिथंही समर्पित फक्त प्रेम भाव आहे, अंतःकरणातली भावना आहे. तर तिथनं आल्यानंतर काशीचं माउंद करावं लागतं, बरोबर ना. जगन्नाथपुरीला गेला तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला पात्रात भोजन नाही, तिथं फरचीवर बसूनच भोजन घ्यावं लागतं, फरचीवर दिलं जातं. कधी गेला तिरुपती बालाजीला तर केश समर्पित करावे लागतात. कधी नर्मदा परिक्रमेला गेला तर आल्यानंतर उद्यापन विधी करावा लागतो. पण कधी ऐकलंय पंढरपूरला जाऊन आलोय आणि आता पंढरपूरच्या सवाशणी जीव घालायच्यात बा. कधी पंढरपूरला पांडुरंगाला कोंबडा द्यायचा आहे, दावत द्यायची, बकरी द्यायची बा, कबूल केलंय. त्यानं कधी काही मागितलंच नाही, निश्चळ भावनेनं प्रेम करत राहिला. नवे नवे भगवंतानं तरी प्रेम मागावं. पण संत तर खल आणि दुष्ट माणसं जे त्रास देतात ना, जे त्रास देतात त्यांचा त्रास सुद्धा सहन करतात. प्रेम नाही मिळत तरी पण चालतंय बाबा, तुझा उद्धारच हो. माऊली ज्ञानोबा पसादानामध्ये असं कुठं लिहित नाही का जेवढे खल आहेत, पसादानामध्ये कुठं असं वर्णन नाही का जेवढे खल आहेत, दुष्ट आहेत, तेवढे मरून जाओ, जळून जाओ. ऐका, त्यांचं दुष्टपणा निघून जाओ, जे खळांची व्यंकटी साठ. म्हणजे संतांनी ना एवढं निरपेक्ष प्रेम करावं, आणि एवढं निरपेक्ष प्रेम ना समाजात माणसाकडनं मिळणं तरी शक्य नाही. एक नक्की सांगेन,
तुम्ही लोकांकरता किती करा, कधीतरी तुम्हाला ऐकायला मिळतं. तुम्ही समाजात लोकांसाठी करा, घरच्यांसाठी करा, नातेवाईकांसाठी करा, कधीतरी तुम्हाला ऐकिवात येतं. ज्यांच्यासाठी तुम्ही केलंय ना ती माणसं तुम्हाला म्हणतात, काय केलं माझ्यासाठी? केलं तो उपकार केला का? मी सांगितलं होतं करायला, म्हणतात. हे वाक्य तर रेग्युलर मी सांगितलं होतं करायला, तुम्हाला वाटलं तुम्ही केलं. समाजात जगताना ना कर्तव्य भावनेनं सगळ्यांसाठी करा, पण जगाच्या प्रेमात पडाल तर डिप्रेशन मध्ये जाल. देवाच्या प्रेमात पडा, सगळ्या डिप्रेशन मधून बाहेर याल. त्याच्यावरती निरपेक्ष भावनेनं प्रेम करावं. पण माया आम्हाला सोडत नाही, संसार सोडत नाही. एके ठिकाणी महाराज वर्णन करतात, हरिभक्तीपरायण आदरणीय ज्ञानाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा म्हणतात, बाबांच्या सानिध्यात गेलो की खूप काही छान ऐकायला मिळतं. बाबा फार वर्णन गोड करतात की माणसं ना आता पहिल्यासारखी नाही, समर्पण प्रेमातही नाही आणि भगवंताच्या भक्तीतही नाही. देवापुढे गेली की माणसं पहिले लोटांगण घ्यायची, हाताची उभ्यानच द्यावं का पाहत्यात, हाय का मंदिर लागलंय, चला बाहेर ना. पूर्वीसारखी लोटांगण नाही. कपड्याला डाग लागतील याला घाबरतात. कपड्याला डाग असलेत ना चालतात, चारित्र्याला डाग असता कामा नाही. खरा परमार्थ आहे. नर कपड़न को डरत है, नर कपड़न को डरत है, लेकिन नरक पडन को डरत ना. नरकात पडायला मात्र घाबरायची नाही. याच्यावरतीच एक वाक्य फार सुंदर आहे ना, हरिभक्तीपरायण आदरणीय शांतीब्रह्म वारकरी संप्रदायभूषण शांतीब्रह्म मारुतीबाबा पुरेकर वापरतात. तुमचा परमार्थ किती उंचीचा असू देत, बाबा फार गोड सांगतात, बेट्या हो तुमचा परमार्थ किती उंचीचा असू देत, पण समोरच्या पुरुषाकडे, समोरच्या स्त्रीकडे बघितल्यानंतर तुमच्या मनात जर वाईट भावना उत्पन्न होत असेल तर परमार्थ लाख ताकदीचा असू देत, उपयोग होत नाही, देव भेटत नाही. जोपर्यंत निरपेक्ष वृत्ती, समर्पण ही निश्चल भावना आम्हाला करता येत नाही, जे आम्हाला तरी जमणं शक्य नाही, म्हणून संतांचा आधार घ्यायचा. जे आम्हाला येत नाही त्याच्याकरता संत आहेत, मार्गदर्शन करण्याकरता संत आहेत. माया इतकी गुरफटून घेते संसाराच्या. रेल्वेच्या डब्यामध्ये तरुणी बसली, हातात मोठीशी बॅग आहे आणि हातातली बॅग, आता मात्र दोघी तरुण बसलेत, दोघांकडे लक्ष दिलं नाही, फक्त सांगितलं बॅगेवरती लक्ष ठेवा, मी जाऊन आले म्हणा, म्हणजे रेल्वेच्या डब्यातनं उतरावं ते उतरली, परत आलीच नाही. आता मात्र दोघा तरुणांमध्ये वाद उत्पन्न झाला. हा म्हणायचा बॅग माझी, तो म्हणायचा बॅग माझी, बॅग की कोणाची. भांडणाला भांडणं वाढत गेली, गर्दी वाढत होती. हवालदार साहेब आले, हवालदार साहेबांनी विचारलं, म्हणे का रे बॅग कोणाची? हे म्हटलं साहेब माझी, ते म्हटलं साहेब माझी. भांडणं आणखी वाढत चालली. आणलं पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशनला आणलं. साहेब विचारतात, का रे बॅग कोणाची? हा म्हटला माझी, तो म्हटला माझी. आणा चावी. चावी कुठे आहे? गावकरी होते ना तुम्ही पहिल्यापासून. चावी कुठे? बॅग तर दोघांची नाही, चावी येईल कुठून? ते म्हटले साहेब भांडणामध्ये हरवली. हरवू देत, बॅगेचं कुलूप तोडू, पण आधी सांगा बॅगेत नक्की काय आहे, ज्याची असेल तो सांगेल. आता एकानं त्या तरुणीला अनुसरून 4-2 कपड्याला त्यांचं वर्णन केलं, दुसऱ्यानं लेकराच्या कपड्या सकट वर्णन केलं, बॅगेचं कुलूप तोडलं, आतमध्ये निघाला लहान बालकाचा मृतदेह. सांगा आता बॅग कोणाची? पाथरी बॅग कोणाची? जो म्हणाल माझी त्याला दुःख प्राप्ती. इथं माझं मुक्त होता परी बळे झाला, घेऊन या छंद माझे. यांना किती आपलंसं म्हणत झालं तर कधीतरी दुःख प्राप्ती होणार आहे. त्याला आपलंसं म्हणायला शिका, तो त्रासच देत नाही, कधीच नाही. पंढरपुरामध्ये यावं, वारी करता निघावं, ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, तहान नाही, चिखल तुडवत वारकरी पंढरपुराच्या दिशेने येतो. आणि कौतुक म्हणजे इथून सगळ्या पुढच्या भागातल्या लोकांचं आहे बरं. आमच्या भागात तरी पाऊस लागतो, पण इकडच्या पट्ट्यात ना अगदी त्या खानदेश जळगावापर्यंतची सगळी आदरणीय सगळीच वारकरी माणसं कौतुक आहे. अहो झाडं सुद्धा लवकर भेटत नाही, रस्त्याच्या कडेला उन्हातानात बसतात, पायाला चटके बसतात, पण पांडुरंगाची ओढ इतकी नका नाही जाणवत ते सुद्धा. एवढं सगळं त्याच्या प्रेमा खातर करत येतात. पंढरपुराच्या दिशेनं यावं. पंढरपुराच्या दिशेनं आल्यानंतर आता मात्र ना वाखरीमध्ये जेव्हा मोठं रिंगण घडतंय, तेव्हा वाखरीमध्ये रिंगण घडतंय. पंढरपुरात 3 दिवसांचा मुक्काम, सगळ्या मानाच्या पालख्या त्या पंढरपुरात त्या वाखरीच्या दिशेनं येतात. वाखरीमध्ये माऊलींचं मोठं रिंगण झालं, सगळा आनंद सोहळा आम्ही घेतलाय. आता मात्र सहभागी झालो, आनंद घेतला, आता निघायचं.
पांडुरंगाच्या दर्शनाकरता निघायचंय. सगळ्या मानाच्या पालख्या एका पाठोपाठ उभ्या आहेत. नामदेवराया घेण्याकरता आलेले सगळ्या संतांना. नामदेवराया आहे, आदिशक्ती मुक्ताबाई आहे, श्री चांगदेव आहेत, श्री संत जनाबाई आहे, श्री सखूबाई आहे, किंवा त्या ठिकाणी असणारे नामदेवराय असतील, श्री संत एकनाथ महाराज असतील, सोपान काका आहे, निवृत्ती दादा आहे, सोपान काका आहे, किंवा जगद्गुरु तुकोबराय आहे. सगळ्यात शेवटी माऊली ज्ञानोबारायांची पालखी आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या पालखीकडनं चोपदाराकडनं दंड उंच करण्यात आला की सगळ्या मानाच्या पालख्या पंढरपुराच्या दिशेनं आता येतात. पंढरपुरात आलात तुम्ही, आम्ही वारकरी पंढरपुरात आलोय. आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. संत भेटी करता जाऊन आलो, आता पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही सगळेजण, आम्ही सगळेजण दर्शन बारीला उभे राहिलोत, पण दर्शनाला उभं राहायचं सोपं नाही. इथं 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण करत शेवटच्या फेऱ्याला याल तेव्हाच पांडुरंग आहे. आता शेवटच्या फेऱ्याला आलात, थोडंसं अंतर राहिलंय, पांडुरंगाला भेटायचंय. एक एक पावलं पुढे टाकतोय, पण दर्शन घेताना क्रमबाह्य दर्शन आहे. चोखोबराया दिसतील तुम्हाला, नतमस्तक व्हा. चोखोबरायांचं दर्शन घेऊन पुढे निघाल तर नामदेव पायरीवरती दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाणं नाही. नामदेव पायरीचं दर्शन झालं की या बाजूला मात्र या हाताला तुम्हाला गणपती बाप्पा दिसते. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, तुम्ही पुढे निघालात. पुढे गेल्यानंतर महाराज आधी पांडुरंग आधीही जिचं दर्शन तिसऱ्यांत कान्होपात्र आहे. कान्होपात्रेचं दर्शन घ्या. कान्होपात्रेचं दर्शन घेतलं मग गरुड खांबाचं आलिंगन तर घडणंच आहे. गरुड खांबाचं आलिंगनही झालं, गरुड खांबाचं दर्शनही झालं. आता पुढे निघालात तर काचेमध्ये ठेवलेला श्रीग्रंथ तुमच्या लक्षात येईल. दर्शन घ्या आणि पुढे पाऊल टाकता क्षणी लक्षात येतं की आपण उभे आहोत पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी. मान झुकवलीत आणि पाऊल आत टाकलं. तसं लक्षात आलं की समोर सिक्युरिटी उभी आहे. तुम्ही पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकून पांडुरंगाच्या मुखाकडे बघत नाही, देवाच्या मुखाकडे बघत नाही, ते सिक्युरिटी तुम्हाला ढकलते. चरणावर डोकं टिकून होत नाही. पंढरीश पांडुरंग परमात्माचं दर्शन घ्यायला गेलं, डोकं टेकवलंच आणि देवाच्या मुखाकडे बघूस तर सिक्युरिटी ढकलून देते. ते देव मागच राहून जातो. सिक्युरिटीनं तुम्हाला आम्हाला सुद्धा ढकलणार आहे. आपलं ढकलणं होण्याआधी त्याचं दर्शन घडलंच पाहिजे. सिक्युरिटी ढकलणार आहे पण दर्शन तर घ्यायचंच आहे. आता तुम्ही गाभाऱ्यात आलाय, थोडंसं अंतर राहिलंय. विटेवर उभा असणारा सावळा सुकुमार परमात्मा तुमच्या नजरेला दिसायला लागला. विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, डोक्यावरती राजमुकुट आहे, गळ्यामध्ये कंठीहार आहे, तुळशींच्या माळा लोंबतायत, पायामध्ये सोन्याचे कडे, पायामध्ये सोन्याचे तोडे, हातात सोन्याचे कडे, त्यासोबत पिवळा पितांबर खूप सुंदर विराजमान दिसतोय. नवे नवे त्याच्यासोबत असणारा शेला अगदी चमचम करतोय. भगवंताच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहेत. मस्तकावरती गोपी चंदन टिळा अगदी सुंदर रीतीनं नाकापर्यंत रेखाटलेला आहे. मधोमध बुक्क्याचं बोट आहे आणि त्यावरती सुंदर असं तुलसीपत्र रेखीवपणे ठेवलेलं आहे. नवे नवे सावळा सुकुमार परमात्मा विटेवरती खूप शोभायमान दिसतोय. तुमची दर्शनाची वेळ आली. पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक टेकवा आणि दर्शन घ्या श्री विठ्ठलाचं.
सावळे सुकुमार. बिटेवरती उभा असणारा पंढरीश पांडुरंग परमात्मा नजरेनं बघितला आणि आता मात्र असं वाटलं इथून माघारी जाऊच नाही. ज्याने खरंच भक्ती केली ना त्यानं भगवंताला बघावं तर आपोआप डोळे भरून येतात. कधी जावं पंढरपूरला, मुखदर्शनाकरता जरी उभं राहावं ना तरी अंतःकरण भरून यावं, त्यानं समजावं आपला परमार्थ सफल झाला. देखील डोळा बैसला मनी, देखील डोळा बैसला मनी. देखील डोळा बैसला मनी. देखील डोळा बैसला मनी. एवढं सुंदर रूप आहे पांडुरंगाचं आणि प्रेम तर त्याहूनही अधिक आहे. लावण्य तर आहेच आहे. ब्रह्मांडातलं उत्तम सौंदर्य निर्माण करायचं ठरवलं होतं ब्रह्मदेवांनी, तेव्हा चंद्रावरची साधी बचकभर माती वापरली होती. चंद्रावरच्या साध्या बचकभर मातीनं जर या ब्रह्मांडातलं उत्तम सौंदर्य तयार होत असेल तर माझ्या पांडुरंगाच्या मुखावरती लाखो करोडो चंद्रच आहेत. त्याचं लावण्य किती आहे. तुझी ये निढळी कोटी चंद्रप्रकाश. आणि प्रेम तर त्याहूनही अधिक आहे. पांडुरंगाच्या मस्तकावरती गोपीचंदन टिळा मी बघितलाय. श्री पंढरीनाथ पंढरीश पांडुरंग परमात्मा गोपीचंदन टिळा बघितलाय आणि मधोमध बुक्क्याचं बोट आहे. ते बुक्क्याचं बोट का कशा करता माहितीये? तुम्ही आम्ही यावं पंढरपूरला, वाट बघावी देवाची. देवाला आवडत नाही माझा भक्त असा तासन तास उपाशी पोटी ताटकळत उभा आहे. पण नाईलाज आहे, लाखोंच्या संख्येनं वारकरी येतात, उभं राहणं आलंच, वाट बघणं आलंच. पण सगळे निघून जातात. रात्रीच्या प्रहराला झाडलोट करून सगळं बाजूला लावलं जातं. मंदिरात स्वच्छता केली जाते, शेजारती केली जाते, देवाला निजवलं जातं. पण निजत नाही देव, झोपत नाही पांडुरंग. तो सगळ्याला झोपी लावितो आणि मग विटेवरनं खाली येतो. आणि दिवसभर वारकऱ्याच्या पायाखालची धूळ, आपल्या पायाखालची धूळ जी झाडून लोटून बाजूला लावलेली असते त्यातनं एक बोट उचलतो आणि स्वतःच्या मस्तकावरती लावतो. काय प्रेम आहे माझ्या पांडुरंगाचं. आपलं आहे त्याच्यावर तेवढं. चरणीची राज वंदी सुळ पाणी, नाचत चरणी शांती माता, नाचत चरणी शांती माता. चरणीची राजा वंदे सोळावाडे, चरणीची राज वंदी सुळ पाणी, नाचत चरणी शांती माता, नाचत चरणी शांती माता. चरणीची राजा वंदे सोळावाडे, चरणी चिरज वंदी शुळ पाणी. त्यानं आमच्या पायाची धूळ मस्तकावरती लावावी एवढं त्याचं प्रेम. पण आपलं त्याच्यावरती तेवढं किमान थोडं तरी असावं. बऱ्याचदा काय होतं, नामचिंतनाला सुरुवात केली. आता महाराजांनी एवढा सुंदर सप्ताह आयोजित केला आहे. आदरणीय भागवताचार्य हरिभक्ती प्राण बंडू महाराज धर्मे बाबांनी एवढं सुंदर नियोजन केलं आहे. बरीच माणसं कीर्तनाला आली. पण खरं सांगा, कीर्तनाला आलेली निम्म्यापेक्षा जास्त माणसं कधी कधी सहज विचार करून जातात का महाराज आम्ही तर एवढं करीतो देवाचं, पण शेवटी आमच्या घरात असं झालं आणि काय त्या देवाचं करावं. लय पंक्ती दिल्या, लय महाराज लोकांना बोलवलं घरी, सगळं केलं, पण शेवटी काय झालं, एवढं करून पण काय नशिबाला आलं. बऱ्याचदा काय होतं माहिती का, दोन गोष्टी घडतात.
जेव्हा तुम्ही नामचिंतनाला सुरुवात करतात ना, तेव्हा एकतर प्रचंड संकट येतात, दुःख येतं, किंवा प्रचंड यश, सत्ता, संपत्ती येते. इकडचं जग तिकडं झालं तरी चालेल, पण देवावरचा विश्वास ढळू देऊ नका. विश्वास ठेवा. ज्यानं पोट दिलंय, भाकरी सुद्धा तोच देतो. संयम ठेवायला शिका. संतांच्या ठिकाणी ना संयम अतूट आहे. वाईटावर विश्वास आहे ना, मग चांगल्यावर कधीतरी ठेवा की. वाईट गोष्टीचं फळ जर कधी ना कधीतरी फिरून परत येत असेल तर चांगलं वागत राहा. चांगल्या गोष्टीचं फळ सुद्धा कधी ना कधीतरी परत फिरून येतच. चकारांत येतच. कैद्याला फाशीवरती द्यायचं, त्याला जेलर साहेब म्हणताय, बाबा रे तू असं मारायचं तर एक काम कर, तुझ्या पदरात पुण्यही पडल. आमच्या वैज्ञानिकांना तुझ्यावर प्रयोग करायचा आहे, तर तू असं मरण्यापेक्षा जरा आमच्या पद्धतीनं जाशील का? तू म्हणाला ठीक आहे, उभा जन्म काही केलं नाही, आता थोडंफार पुण्य गाठीशी बांधू. म्हणाले मरायचं कसं आहे? सोपं आहे. जगातला अत्यंत विषारी सर्प आणवल्या जाईल आणि तुझा मृत्यू होईल सर्पदंशाने. तो म्हणाला ठीक आहे, इकडं लटकून मरायचं तर इकडं 5 मिनिटात मरून जा. तो म्हणाला ठीक आहे, हरकत नाही. शासकीय इतमामात बंद खोलीमध्ये प्रोसेस पूर्ण झाल्या आणि आता मात्र खुर्चीवर बसवण्यात आलं. कैद्याला खुर्चीवर बसवलं. समोरून एका बर्नीमध्ये जगातला अत्यंत विषारी सर्प आणवल्या जातोय आणि यानं ते बघितलं. आता मात्र याचे डोळे बांधण्यात आले. लटकून मरताना फाशीवर देताना डोळे बांधतात ना, तसं नाही, पण असं तर आहे, शासकीय मरण आहे. डोळे बांधले. डोळे बांधता क्षणी हातात सर्प घेतलेला माणूस बाजूला झाला आणि दुसरा माणूस उभा राहिला, ज्याच्या हातात फक्त 2 सेफ्टी पिन आहेत. हात पुढे केला गेला, याचा सेफ्टी पिना टोचवल्या गेल्या. हा माणूस बाजूला झाला. पाहता पाहता 5 मिनिटाच्या अवकाशात हा माणूस खुर्चीवरनं कोसळला. मृत घोषित करण्यात आलं. पोस्टमॉर्टम केला गेला. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये कळालं का याच्या शरीरात त्या जगातल्या अत्यंत विषारी सर्पाचं विष आढळून आल्यानं याचा मृत्यू झाला. पण साप चावला का? हो पाथरी, नक्की साप चावला. टोचवले फक्त 2 सेफ्टी पिन. मग विष आलं उडून. हा घोटाळा झाला कसा? याच्या शरीरानं, याच्या मनानं ते बघितलेलं, ऐकलेलं, शरीराची तयारी झाली, मनाची तयारी झाली, साप चावणारे, मारणारे. डोळ्यानं बघितलं साप आलाय. आता मात्र डोळे जरी बांधले गेले ना, तरी सुद्धा स्पर्श ज्ञानानं कळालं, हे बघ साप चावला. मनानं आज्ञा दिली, साप चावला, आता मर. मनानं आज्ञा दिली तर जगातलं अत्यंत विषारी सर्पाचं विष जे अशक्य कोटीतलं होतं ते सुद्धा शरीरानं निर्माण केलं. मग विश्वास ठेवा. मनानं चांगल्या आज्ञा शरीराला द्यायला शिका. जर चांगल्या आज्ञा मनानं शरीराला दिल्या, मग शक्य कोटीतल्या चांगल्या गोष्टी का नाही घडणार? वाईट घडू शकतं, त्याच्यावर एवढा विश्वास आहे, मग चांगल्यावर का नाही? संत करतातच ते. आमचं मन परिवर्तन करण्याचं काम करतात. आम्हाला स्वतःसारखं काम, क्रोध, मोह, मद, मत्सर इत्यादी विषय, विकार, वासना अंतःकरणातनं काढून टाकून ते निर्मळ करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे करत असताना ना कुठलाही भेदाभेद पाळत नाही. अभंगाचं द्वितीय. सारी
कोणतेही कुळ नाही जिथे याती कुळाचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा विचार आहेच कुठे. वारकरी संप्रदायामध्ये यावं, इथे सगळ्यांना समान अधिकार दिला जातो. जात, धर्म, पंथ. धर्म म्हणजे नेमका तरी कुठला? भगवंतही सांगतो धर्माकरता जगणं, धर्माकरता मरणं. मग तो धर्म नेमका कोणता? अथ को धर्म हा किम तस्य लक्षणमितीचे दुच्यते यागादिरेव धर्म हा किम तव प्रयोजन वदर्थ. धर्म तरी कुठला? लक्षण तरी काय? वर्णन तरी काय? सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा संवार हा धर्म सांगितलाय. जातीपाती मानत नाही आपण म्हणायला असं किती लाख म्हणतो बरं का महाराज, सर्व धर्म समभाव. पण शेवटी काय होतं, शाळेत गेलो ना का पहिल्याच दिवशी ऍडमिशनला जातीचा दाखला लागतो. पण वारकरी संप्रदायामध्ये यावं ना, इथे जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, कोणीही या. तुका म्हणे नाही जाती सेविका, त्याचे मुक्ती नाम तोची धर्मी. कमने नाही जाती सेविका, तुका म्हणे नाही जाती सेविका, त्याचे मुखी नाम तोची धर्मी. त्याचे मुख्य नाम तोची धन्य. जातीचं काम नाही, ज्याच्या मुखात नाम आहे. एवढा हक्क असावा आमचा अंतावरती, या श्वासांची माळ तुटावी या मंचावरती. भगवंताचं नामचिंतन मुखारविंदामध्ये असताना मरण यावं. हरिभक्तीपरायण आदरणीय ताजुद्दीन महाराज शेख. जाती धर्म पलीकडे जाऊन देवाचं नाम मुखात असताना मरण यावं, याच्यासारखं गोड मरण तरी काय असं. भगवंताजवळ एकच मागणं, देवा उभ्या जन्मात काही मिळो अगर न मिळो, पण तुझं नाम मुखात असताना मरण मात्र मिळो. समाजामध्ये वागताना जगताना धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. आपल्याला तिकडे जायचंच नाही, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण एक मात्र नक्की सांगायचं आहे, वारकरी संप्रदायात यावं ना, संत मानतच नाही बाबा कोणी याला तरी यारे लागे, कोणी असू देत. किंवा याती कुळाचा, धर्माचा विचार कुठंच नाही, कधीच नाही. खऱ्या अर्थानं नरदुर्ग ज्याला जिंकणं जमतं ना, त्याला स्वतंत्र राज्यही स्थापित करता येतं. स्वतंत्र राज्य स्थापित करता येतं जेव्हा हे नरदुर्ग जिंकता येतात. मग ते कोण्याही जातीचे असू देत, जिंकणं जमलं पाहिजे. दक्षिण दिग्विजयाकरता कर्नाटक प्रांतामध्ये यावं आणि दरबारे आम मध्ये चर्चेला रंगत आली, चर्चेला उधाण आलं. तत्कालीन कर्नाटक प्रांतीचा राजा आणि या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. चर्चेला उधाण आलं, चर्चेला रंगत आली आणि तितक्यात कर्नाटकीच्या राजानं विचारावं की राजन, राजन हमने सुना है कि आज आपके पास सब कुछ है. स्वतंत्र राज्य निर्माण केलं. पोर्तुगीज, डच, इंग्रज, निजामशाही, आदिलशाही सगळ्यांवरती वचक बसवलात. पण मला सांगा, आपने सब कुछ तो हासिल कर लिया, आपके पास आज सब कुछ है, लेकिन आपके पास हाथी क्यों नहीं? हत्ती का नाही तुमच्याकडं? तुमच्याकडं सगळं आहे, घोडे आहेत, सगळं वैभव आहे, सगळी अश्व आहेत, गाढवं सुद्धा आपल्याकडे होती. बरं, गाढवं सुद्धा कामाची असतात. बरीच जण म्हणतात आमचं पोरगं काय कामाचं नाही, नुसतं गाढवं आणि बसते. गाढवाला सुद्धा किंमत आहे. आपणच आपल्या माणसांना डॉमिनेट करत राहिलं ना, तर ती कधीच उजरत नाहीत. आपण नावं ठेवलं की समाज नावं ठेवतं, एवढं लक्षात राहू देत. गाढवं सुद्धा पूर्वीच्या काळी कामाला यायची. जेव्हा मावळेत ना, मावळे एखाद्या गडाचा रस्ता शोधायचा ना सोपा, तर गाढवांना मोकळं सोडायची आणि त्याच्या मागं जायची. कारण गाढवं असे येतात, काम सोपं, कटाळाला येतो, लय लांबून जायचं ना, सोपं मार्ग सापडायचा. म्हणून ती सोपा मार्ग सापडायला कामी यायची. गाढवं सुद्धा महत्वाची होती. ती नुसती ओजी व्हायला नाही, ती हुशारही आहे, फक्त वापर करत नाही वेळेच्या वेळेला, म्हणून जरा तोटा होतो. आणि जेव्हा महाराजांनी उत्तर द्यायला सुरुवात करावी, उत्तर तरी काय द्यावं? आपल्या डोंगरदऱ्याचा भाग, आता खरं बघायला गेलं तेवढं राहिलंच कुठे, सिमेंटाची जंगलं उभी राहिलीत. पण कधी आलात संगमनेरला, अकोलेला, आमच्या भागात, तर या पेमगिरी गड आहे आमच्यापासून 10-15 किलोमीटर.
शहागड त्याला इतिहासात नाव आहे. त्या शहागडावरती ना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हायचा. म्हणजे एकंदर कालखंड त्या पुणे संगमनेर परिसरातला, पण इतिहासातल्या काही घटनांमुळे तो जन्म जरा पुढे शिवनेरी किल्ल्यावरती गेला. कदाचित पेमगिरी गडावर जन्म झाला असता किंवा शिवनेरी जरी म्हटलं तरी आमच्या संगमनेर अकोलेला कधी याल तर आमच्याकडं काही गावं आजही अशी आहेत जिथे सूर्य सुद्धा 3 तास दिसतो. एवढी डोंगर दऱ्यांमध्ये गावं आजही बघायला मिळतील. मग विचार करा, महाराजांच्या काळामध्ये तर नो वायफाय, नो नेटवर्क, रस्ते नाही. मग अशा वेळेत हत्ती चालणारा प्राणी आपल्याकडं, हा प्राणी आपल्याकडे चालणारा नाही. पण महाराज जी माणसं मोठी असतात ना ती कधी कारण नाही देत बसत, आणि जी माणसं कारण देत बसतात ना ती आयुष्यात कधी मोठी पण नाही होत. महाराजांनी उत्तर तरी काय द्यावं? अरे किसने कहा हमारे पास हाथी नाही? कोणीच सांगितलं तुम्हाला आमच्याकडे हत्ती नाही? आमचा एक एक मावळा 100 हत्तींच्या बरोबरीचा आहे. एक एक मावळा. मावळ्यांचं ऊर भरून आलं. राजानं कौतिक केलं, राजानं कौतिक केलं, ऊर भरून आलं. आणि राजाने जेव्हा बघितलं, कर्नाटकीचा राजा विचारतोय अगर ऐसा है तो हमें परखना है, हमें इम्तिहान लेना है, किस किस्म का हाथी आपके पास है, परीक्षा बघायची. राजांनी परवानगी दिली. खुशाल परीक्षा घ्या. नजर फिरवली. जवळपास जेवढे मावळे होते त्यातनं एक मावळा हेरला. एक मावळा नजरेमध्ये भरावा, पिळदार शरीरयष्टी भरधाव असा दिसणारा, अगदी 100 हत्तींचं बळ ज्याच्याकडे बघितल्यानंतर खरंच जाणवावं असा येसाजी कंक नजरेमध्ये भरावा. उभा जन्मराजांच्या पायाशी निष्ठा वाहिलेला हा येसाजी कंक. जेव्हा राजांनी नजर वळून बघितलं, कर्नाटकीचा राजा सांगतो ये हवे चाहिए. राजांनी मान वळून बघितली, तो होता येसाजी कंक. जणू येसाजी कंकाची नजर राजांच्या नजरेला भिडू पाहत होती आणि सांगू पाहत होते की राजा, राजा चिंता नसावी, ही जय आपलाच आहे. दिवस ठरला. गावागावामध्ये दवंडी पिटवल्या गेली. ज्यांना कुणाला हत्तीची माणसाची झुंज बघायची असेल त्यांनी ठरलेल्या ठिकाणी या. ठिकाणही ठरलं. गावाच्या बाहेर उंच अशी गोळाकार आसन व्यवस्था निर्माण केली गेली. आसन व्यवस्थेवरती गावाच्या गावा माणसं लुटू लागली. ही हत्तीची माणसाची झुंज कशी असते ते बघण्याकरता. आता मात्र रणांगणामध्ये हातात तलवार घेऊन उभा आहे तो येसाजी कंक. समोरून एका मधोन्मत्त हत्तीला ओढत आणलं जात आहे. 100 हपशी एकाच वेळेला ओढत आणतायत. इतिहासामध्ये वर्णन येतं, एक हपशी म्हणजे अत्यंत क्रूर आणि पराक्रमी. एक हपशी म्हणजे अत्यंत क्रूर आणि पराक्रमी. तिथे 100 हत्तींचं बळ ज्यांच्या ठिकाणी असावं, एवढा मधोन्मत्त हत्ती की ज्या हपशींना आवरत सुद्धा नाही. एक झटका दिला, 100च्या 100 हपशी मागच्या मागं पळायला लागले. आता मात्र रणांगणामध्ये तलवार घेऊन येसाजी उभा आहे. रणांगणामध्ये तलवार घेऊन येसाजी उभा आहे आणि आता मात्र हत्तीनं सावध हेरलं. हत्ती धावत 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 पुढ्यात येतोय. येसाजी तिथेच उभा. हत्ती धावत 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 पुढ्यात आला. येसाजी तिथेच उभा. हत्तीनं पुढ्यात यावं तसंच चपळाईनं उडी मारावी ती डाव्या बाजूला येसाजीनं. हत्तीनं पुन्हा सावध हेरलं. हत्ती धावत 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 निघाला. येसाजीनं पुन्हा उजव्या बाजूला चपळाईनं उडी मारावी, धाव घ्यावी. हत्ती थकवायचं काम सुरू झालं. हत्ती चकवायचं काम सुरू झालं. कारण प्रत्येक युद्ध नेहमी बाहूच्या लढावर लढली जात नाही. काही युद्ध बुद्धीच्या ताकदीवर लढायचे असतात, काही युद्ध बुद्धीच्या ताकदीवर लढायचे असतात. आता मात्र सावध झालं. शेवटचा आक्रमक पवित्रा. हत्ती धावत धावत आला. आता मात्र येसाजीला सरकन सोडण्यावरती तलवार चालवली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. डोळीचं साबट माजलं. नजरेला काही दिसेना. आसन व्यवस्थेवरची माणसं उठून उभी राहू लागली. अरे गेला वाटतं, मेला वाटतं. एवढ्या महाकाय हत्ती पुढे एवढासा माणूस टिकतो तरी कसला? अरे गेला मेला येसाजी मेला म्हणता म्हणता हातात विजयी तलवार घेत येसाजीनं बाहेर यावं ते गर्जना करतच हर 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 हर. कसं आहे, खरी जिंकण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा लोक आपल्या हरण्याची वाट बघतात. आता हत्ती गेला शेपूट राहिले, हत्ती गेलं शेपूट राहिले. आपल्याला नाही लढता आला तरी चालेल, पण लढणाऱ्याच्या पाठीशी उभं तरी राहावं. काय आहे, एखादी गोष्ट जोपर्यंत प्राप्त होत नाही ना तोपर्यंत काही वाटत नाही, पण प्राप्त झाली की मग मोल वाटू लागतं. म्हणून जेवढं आपल्याला जमेल ना तेवढं तर आपण नक्कीच करावं. आणि आता मात्र जेव्हा ना महाराजांनी उतरून खाली यावं, सोन्याचं कडं काढलं आणि येसाजीच्या हातात टाकलं. येसाजीनं झरकन कडं काढलं सोन्याचं आणि सांगितलं, राज सोन्याचं कडं पाय नाही लढलो राज, सोन्याचं कडं पाय नाही लढलो राज. तुमची शाबासकीची एक थाप माझ्या पाठीवरती असावी म्हणून लढलो राज, म्हणून लढलो. ज्यांना ही नरदुर्ग जिंकता येतात ना ती या जगात यशस्वीच ठरतात. अहो केलं ना, संतांनी माणसं जिंकली. विसोबा काकांना त्रास दिला पण चरणाशी यावं माफ केलंच ना.
ज्याला माणसं जिंकणं जमतं ना त्याला या जगात काहीच अशक्य नाही. लोक म्हणतात बाई आपल्याला नाही जमायचं, ते उगं माळी घालान समोर आलं का मग. विषय अशी गोष्ट आहेत ना, विषय विकार हे समोर नाही तोपर्यंत काही नाही वाटत. हिमालयात जाऊन तपश्चर्या करणं सोपं आहे, पण संसारात राहून ज्याला विरक्त राहता आलं ना त्यानंच खरा परमार्थ केला. विषय समोर असताना त्यापासून अलिप्त राहणं फार अवघड आहे. आणि हे ज्याला जमतं त्यांना संत म्हणावं. आणि हे संत दयावृत्तीचे, कुणावर रागवत नाही, कुणी किती बी तरच द्या, प्रत्येकाला समजून घेतात. इथं जावं ना वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहे. आता कोण कधी कुठं कसं भेटल ती बी सांगता येत नाही बा. कोण काय करल, कुणाच्या घरी की आपला इथला मुद्दा नाही बरं, कुठला कोणाचाच नाही, आपलं एक सहज कधी कुणाच्या इथं जावं, कोण आम्हाला काय सांगल कोण काय सांगल. आता कीर्तनकाराचं बहुतांशचा लक्षात राहत नाही, त्याच्यात नावं ठेवायचं लक्षात ठेवायचं अवघड असतं. आणि त्याच्यात आणखी काही गोष्टी सांगायला गेलं का मग ती हाय ती विसरल्या जातं. नावं कीर्तन आम्ही 2 तास सोडून 4 तास करू, पण ते नावं लक्षात ठेवायची झाली का थोडी अवघड जाते. त्याच्यात कधी कधी काही माणसं आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सांगू पाहतात, गावात, आजूबाजूच्या भागात, घरात. खरं सांगू का, कीर्तना करता यावं ना, नामचिंतनाची ताकद एवढी ना का त्याच्या पुढे कुठलीच ताकद महत्वाची वाटत नाही. आता देणारा देतोय, घेणाऱ्याची ओंजळ मात्र तेवढी पुरेपूर सार्थ असली म्हणजे झालं. माणसं वेगवेगळे भेटतात. पहिले ते कर्नाटकला कीर्तनाला गेलं की ते त्यांची भाषा नाही कळायची, ती लोक विचारायची बाई उट्ट माडी ने. कर्नाटकला गेलं कानडी नाही का, कन्नड. तिकडे बेळगाव पट्ट्यात गेलं का तिकडे ती आप्पाची वाडी, बऱ्याच ठिकाणी कीर्तन आता महिन्याला जवळपास तिकडेच जास्ती असते. तेव्हा सवय नव्हती, आता जरा सवय झाली. गेलं का आता आम्हीच आधी विचारतो, दादा माडी ना उट्टा, जिवाळ्याचा विषय. जरासा अलीकडे आला की कोल्हापूर भाषेचा टोन लगेच बदलतो. काय महाराज कवा घालताव, कसा हायसा, जाताय ना व शिस्तीत जावा. किंवा मग आदमापूर श्री संत बाळूमामा देवस्थान, करशीला सेवा तर खाशीला म्यावा. बाळूमामा म्हणतात, जो म्हणाल हाय त्याला म्या हाय, आणि जो म्हणाल नाही त्याला म्या नाही. आदमापुरसनी नाही येतो आलो गाड्या येऊ नगासा, पण मह्या मेंढी माऊलीच्या पालखी तळावर यान सेवा करा, उभे जलमभर काय कमी पडायचं नाही. ती तिथलं. अलीकडं आलात सोलापूर, सातारा, सांगली, चालतंय की, बोलतंय की, कायला का काय म्हणतो. नंतर अलीकडं आलात कापूरहोळ, पुणे, कापूरहोळापासून पुणे, पुणे तेथे काय उणे, सगळे व्याकरणासहित शुद्ध होते. काय महाराज केव्हा आलात, कसे आहात, चहा घेणार का, घेतलाच पाहिजे असं काही. अलीकडे सरळ सरळ हायवेने खाली आलात, मग गारगाव, वाटाळे, फाटा आमचं संगमनेर. मग संगमनेरला आलात, आम्ही पूर्ण नगरी नाही, आम्ही पहाडी मिश्रित आहे. आम्ही असे बोलतो ना जसं समोरच्या सोबत भांडतोच आहे. हा कमून आले, हा काल आले, हा कुणक गेले, हे संगमनेरी. तसंच नाशिकला गेलात, शुद्धच आहे, सिटी भाग आहे. तिकडे खाली काय जाऊ नका, मुंबईकडे तिकडे लई मिश्र आहे. मैं पाणी भरने को आया था पर मेरे को पाणी मिळाच नाही तर मग आगरी, कोकणी, मालवणी तुका सांगतो वांगडा राहूचा आता याचा नाही, नाही तर माझ्या घोवाक सांगताला येतात. तसंच सरळ खाली हायवेनं आलात, मग आपलं धुड माईराणी, वराडी, कर्जो, खाजो, पाजो, पट्ट सणान गाडी चालवता, फापुटा नाकात जाता पुरा अंगाचे ते तिथं. तसंच खाली गेलात खानदेशात, मग आता आपलं मगाच्या सारखं मला सवय किचन मध्ये गरका मारून यायचा. आजीला म्हणलं चपाती करत होते, म्हणले नग बाय. तसं मी चहा घ्यायसाठी म्हणून गेले, त्या मावशी मला सांगत होत्या, म्हणा माय आव बसिली ग तू हे टोंगळ्या दुखत्यान. आता टोंगळ्या नावाचा प्रकारच मला कळला नाही. मला बशीच कळालं, मी आपली मांडणी तर बशी काढली, मावशी बशी. ते म्हणले माय आगे तशी बशी नाही गे, तू खालती बशीले तुझ्या टोंगळ्या दुखत्या. तेव्हापासून कळालं गुडघ्याला तिकडं असलं काहीतरी म्हणतात. मग तसंच आपलं इकडं वरी आलो, आपल्याकडं वरी. मग इकडं काय आधी इंगळे, मग सगळे आदरणीय वैकुंठवासी इंगळे बाबा सांगायचे, म्हण का झालं माय एक जण एसटीत बसलो आणि कंडक्टरकडनं तिकीट काढलं.
पण ते एसटीत नाही गेलं, ते उतारलं. एसटी निघून गेली. एसटी निघून गेली. हे एकटंच हसत होतं. मित्र आला आणि मित्राने विचारलं, म्हणा का र काऊन हसत व? ते म्हणलं काऊन नाही व माय, म्या कंडक्टरलाच फसिलं. ते म्हणून माय कस काय रे फसिल? अरे तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही. तिकीट तर हा थांबा, थोडे तिकीट निघते सगळ्याचे. तिकीट तर काढलं पण मी गेलो. हे जरा चिल्डच म्हणलं नादर माही नाही बरं. म्हणलं नादर तर तिकीट काढलं, पैसे त्यानं घेतले, नुकसान तू झालं बाबा, त्याच्या काय बाच गेलं. तसं बोलणारानं बोलावं ना, ऐकणारानं ऐकलं नाही तर आमच्या बी बाच काही जा. येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, ते कोणाचे काय बागेले, ते कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, ते कोणाचे काय बागेले, ते कोणाचे काय बागेले. याचे त्याने अनहित केले. येथे कोणाचे काय बागेले, येथे कोणाचे काय बागेले, ते कोणाचे काय बागेले, ते कोणाचे काय बागेले. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बागेले, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बागेले. पिंगळा 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 माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी, बोली बोलत देखा पिंगळा माधवारी. हे नाही तर उद्या दुसरा कोणतरी बोलणाऱ्यानं बोलावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं. माणसं वेगवेगळी भेटतात, जाती बदलतील, पंथ बदलतील, वेगवेगळ्या भाषा, प्रांत बदलतील, भावना तीच आहे. भावना त्याच्या ठिकाणी स्थिर असली पाहिजे, काहीही घडू देत. एके ठिकाणी न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री फार सुंदर वर्णन करतात. लोकांना ना गरज आहे तोपर्यंत भगवंत पाहिजे. रात्रीची वेळ आहे, 2 वाजलेत, गाडीत एकटाच आहे आणि अचानक अर्ध कापलेलं झाड स्मशानभूमी शेजारी दिसलं. मनात जरा शंका उत्पन्न झाली, जरा आता भीती वाटली. भीती वाटल्यानंतर आता मात्र ना गाडीमध्ये गाणी चालू होती, एकटाच होता, गाणी चालू होती. गाणी जरा बंद होतात आणि हनुमान चालीसा लागतो आणि मुखाने राम राम राम. झाड जवळ आलं, लक्षात आलं दुसरं काहीच नाही, साधं झाड होतं, अर्ध कापलेलं होतं ते, त्याच्यामुळे भीती वाटली, बाकी काही नाही. मग आता भीती दूर झाली, तोंडातला रामही गेला, गाडीतली चालीसाही बंद झाला. चालीसा बंद झाला आणि केसरिया तेरा कंटिन्यू. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत त्याची आराधना करणारी खूप आहेत. संत मंडळी शिकवतात, बाबा हो गरज आहे तोपर्यंत नका भजू. तो कसा आहे माहिती आहे, त्यानं ना काहीतरी घ्यावं ना, त्याच्या बदल्यात तो नक्की काहीतरी देईलच. तो कोणाचं काही ठेवून घेत नाही. नाथबाबांच्या घरी भगवंत 36 वर्ष राबला. दोन्ही भांडी खरकटी भगवंतानं करावी, चंदन ओटी स्वतःच्याच पूजेसाठी उघडावी. अहो द्रौपदीनं बोटभर चिंदी द्यावी तर त्याच्यात जेवढे धागे तेवढे वस्त्र तर देवानंच पुरवावे. 1000 पितांबर स्वतः भगवंताकडनं होता. मग आपलं 101 रुपयाचं कुठं काय नेऊन ठेवता. बरं आपल्याला लोकांचा परमार्थ गोड, ते खालच्या आळीतल्यानं किती दिले गड्या, ते म्हणतं दिली एवढी एवढी, तेवढे दिले काय, त्याच्याकरता लई पडले. कुणी काय परमार्थ करावा ना. एक खरं सांगू, बोलणारा सुद्धा कुणी आणा, तुम्ही कुणी आणा, लाख मोठा वक्ता असू देत, पण शेवटी बोलणारा कुणीही असू देत, कितीही मोठा असू देत, परमार्थाची अनुभूती ही ज्याची त्यालाच घ्यायची. तुमचा परमार्थ तुम्हीच अनुभवायचा आहे, भगवंत तुमचं तुम्हीच अनुभवायचा आहे. बोलणाऱ्यांना फक्त अनुभव मांडावेत, बोलणाऱ्यांना फक्त मार्गदर्शन करावं. मात्र जोपर्यंत ऐकणाऱ्यानं कान भरून मन भरून न ऐकावं तोपर्यंत सुधारणा होणे नाही.
मग तोपर्यंत लोक अशीच म्हणणार, हा त्यांचं सांगायचं काम आहे, आपलं ऐकायचं काम आहे, आपण सुधारलो तो कोण ऐकावं. हे तोपर्यंत चालणार जोपर्यंत परमार्थाची खरी अनुभूती नाही येणार. 750 वर्षांपूर्वी वाळवंटामध्ये कीर्तनाला सुरुवात झाली होती. कीर्तन तरी कुणाचं? कीर्तन होतं भानुदास महाराजांचं. कानावरती शब्द पडावेत आणि घरातला 22 वर्षांचा तरुण मुलगा आईला सांगतो, आई अगं कीर्तनाला जायचं, घेऊन चालतेस? वैतागली, रागावली, चिडली, काय रे तुला रोज रोज कशा करता कीर्तना करता जायचंय? बाबा माझा जीव आता थकत चाललाय, माझ्याच्यानं जमायचं नाही, तुला कीर्तना करता न्यायचं म्हणजे अवघडच आहे बाबा. कीर्तना करता तुला न्यायचं म्हणजे खांद्यावर वाहून न्यावं लागतं, पाठीवरती वाहून न्यावं लागतं. कोपरापासनं दोन्ही हात नाही राजा तुला, गुडघ्यापासनं दोन्ही पाय नाही, तुला खांद्यावर न्यायची वेळ येते. माझं वय होत चाललंय, आता काय मला जमायचं नाही. लेकरू आईला सांगता, आई आता रोज नाही ग, आज फक्त शेवटचं चलतेस. आईलाही वाईट वाटलं, शेवटचं वगैरे काय म्हणतो रे, लेकरू कसंही असू दे, शेवटी तिला ते प्रिय आहे. एखाद्या आईचं लेकरू व्यसनी जरी असलं तिकडं गटरत कलोळ ना, पण माझं लेकरू वाईट नाही हो महाराज. तेवढं ती संगत खराब भेटली, वाईट नाही म्हणत ते. भक्तीचा प्रकार सुद्धा असाच आहे बरं का. संतांच्या द्वारे करायला जाल ना तो सोपा पडतो, कारण ते आम्हाला मातृत्वानं स्वीकारतात. तसं उदाहरण दिलं जातं मरकटाचं, माकड आणि मांजर. पिलू माकडाचं पण आहे आणि मांजराचं पण आहे. पण जेव्हा माकड आहे ना झाडावरनं या झाडावर, त्या झाडावरनं त्या झाडावर असं उड्या मारत चालतं ना, तेव्हा पोटाशी चिकटलेलं माकडाचं पिलू आहे ना, त्याला सांगितलेलं असतं, तुला जर जगायचं असं तर तुला धरून राहावं लागेल. तुला जर जगायचं असेल तर तुझं तुला चिकटून बसावं लागेल. आणि जर हात सुटला, माकडांमध्ये नियम आहे, एखाद्या पिलाचा हात जर सुटला आणि ते जर पडायला लागलं, पडता पडता झाडाची फांदी किंवा पाला जर हातात आला नाही तर तीच सगळी माकडं मिळून त्या पिलाला मारतात. तसं मांजराचं नाही. ज्या मांजराच्या दातानं ते उंदराची चिरफाड करतय, त्याच दातानं पिलू अलगद धरतय, बोक्याच्या भीतीनं 7 घरं फिरवतय. तसं भक्तीच आहे. संतांजवळ जाल ना तर ते मातृत्वानं स्वीकारतात. स्वतः आपली मांजरासारखी नाही का, मांजर जसं ते आपल्या लेकरांची काळजी घेतं ना, जोपर्यंत बाबा तुला जमत नाही तोपर्यंत मी धरून ठेवणार आहे, तसे संत आहेत. पण जर स्वतः साधन करायला जाल का, महाराज आम्ही मनानं करू बा, आता हिमालयात जाणं ते हटवाद योग करतात ना, तसं काही जर करायला जाल ना स्वतःच्या मनानं तर थोडं जड जातं. ते उगाच नाही आपण ऐकत रंभान मेनकान, मग ती येणं, मग ते 60-60 हजार वर्षाची तपश्चर्या भंग पावणं. स्वतः करायला जाल तर त्याची आपल्याला जबाबदारी घ्यावी लागते. तसं भगवंताचं नाही. आईचं जीव आहे. आई सांगते, बाबा रे तुला जायचंय ना, घेऊन चालते, पण असं वेडवाकडं काही बोलू नको बाबा. खांद्यावरती घ्यावं, पाठीवरती घ्यावं, आईनं कीर्तन मंडप क्षेत्री यावं, तसं नाथ बाबांनी बघावं आणि साथ घालावी. ये कुर्मदासा बैस बाबा भजन कर. तो 22 वर्षांचा तरुण म्हणजे संत कुर्मदास महाराज. बरं नाथ बाबा कुणाला सांगता, ये बाबा बैस भजन कर? कुणाला? ज्याला हात नाहीत त्याला, कोपरापासून हात नाही, ज्याला गुडघ्यापासून पाय नाही तर त्याला. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडं, इकडं नाही बरं, बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं लोकांना बळ आणावं लागतं. या काही काही ठिकाणी कीर्तना करताना आता हे कॅमेरा येतात म्हणून बऱ्याच ठिकाणी प्रलोभनांना सुरुवात झालेली आहे. पैठणी, ते नथी, किंवा कीर्तन संपल्यानंतर भाग्यवान विजेता. लोकांना येण्याकरता कधी कधी ना बोलवण्याकरता अशा गोष्टी कराव्या लागतात. पण खरं सांगू, ज्याला खरंच भक्ती ना, तू कुठेही जातो आणि कसाही जातो, तो गेल्याशिवाय राहतच नाही. तीव्र ओढ असली ना की सगळं घडतं. 60-60, 50-50 किलोमीटर, 100 किलोमीटर माणसं कीर्तन ऐकायला येतात. काय भक्ती असावी. हात नाही कोपरापासनं, पाय नाही गुडघ्यापासनं. नाथ बाबांना माहिती आहे, ज्याच्या अंतरंगात भक्ती आहे तो येणारच. ये बाबा बैस भजन कर. रात्रीच्या प्रसंगाला कीर्तन सांगता संपन्नता झाली, जो तो घरी जाऊ लागला. पण झालं असं, नाथ बाबांनी बघितलं कुर्मदास महाराज काय घरी जात नाही. जवळ यावं आणि कुर्मदास महाराजांच्या डोक्यावरनं मायेनं प्रेमानं हात फिरवावा. आणि नाथ बाबा विचारतायत, का रे बाबा घरी नाही का जायचंय? कुर्मदास महाराज म्हणतात, महाराज नाही जायचं. अरे मग जाणार कुठे? म्हणून तुम्ही कुठे निघालात? आम्ही तर चाललो पंढरपूरला, पंढरीश पांडुरंग परमात्माला भेटण्याकरता.
कुर्मदास महाराज विचारतात, महाराज मी येऊ? नाथबाबा हसतात, अरे वेड्या तुला यायचं? अरे वारीला जायचं म्हणजे सोपं नाही राजा. वारीला जायचं म्हणजे सोपं? इकडनं उजी न्यायची नसतात आणि तिकडनं पण आणायची नसतात. आपले इकडनं बी नेतात. बऱ्याच लोक म्हणतात इकडून रिकाम्या पिशव्या जातात आणि तिकडून भरून येतात. पण मी सांगते, तुम्ही इकडनं सुद्धा ओजी नेता, मनाची ओजी नेता. जे लोकांसमोर नाही बोलता येत ना, ते देवासमोर जाऊन ओतून येता. देवालाही केलं रे लोकांसाठी, पण कोण नाही कामाला आलं. लय दुःख आहे मनामध्ये. माणसांना देवासमोर गेली की रडतात, कारण त्यांना माहिती आहे इथं मला कोणी समजो कर न समजो, त्याला सगळं कळतं, त्याला सगळं समजतं, म्हणून तिथं गेले की माणसं रडतात. पण कधीतरी जा आणि त्याला विचार, बाबा तू बरं आहेस का? तुझं काय चाललंय? कधी प्रेम भावनेनं, त्यालाही आवडतं ना प्रेम वार्तालाप, कधी विचारले? उगा इकडेच आपले मेसेज टाकायचे, जेवलीस का? बरं ती मेसेज द्यायला उत्तर देईना तरी पण सकाळ दुपार संध्याकाळ एकानं तर मेसेजच केला, अगं ऐकलंस का? हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर हसू पाठव, झोपली असशील तर स्वप्न पाठव, आणि जागी असशील तर शुभेच्छा पाठव. ती म्हणली, माय आव भांडी घासते खरकटी पाठवू का? लोकांच्या मागे धावण्यापेक्षा कधीतरी त्याच्या मागे धावून बघा. ओजी इकडनं न्यायची नाही आणि तिकडनं सुद्धा आणायची नाही. देवाच्या दारामध्ये जायचं तर निश्चल भावनेनं जायचं. बाबा अरे तुला जायचं वारी करता म्हणजे ओझच नाही करे, तुला कोपऱ्यापासून हात नाही, गुडघ्यापासून पाय नाही, जाशील कसा? जो उचलून घेईल त्याची वारी पूर्ण व्हायची नाही. बरं ठीक आहे, तुझी इच्छा आहे, मी तुला स्वतः घेतो, चल यायचंच ना वारीला, मी घेतो. नाथबाबा एवढा आग्रह करतात, पण कुर्मदास महाराज ऐकायला तयार नाही. महाराज तुम्ही काही घेऊ नका आणि बाकी कुणाला बी घेऊ देणार नाही, माझी जबाबदारी मी घेतो, तुम्ही फक्त हो म्हणा, फक्त हो म्हणा. नाथबाबा सांगतात, अरे वेड्या, हो म्हणणार मी कोण आहे रे? करता करविता तिकडे वर बसलाय, त्याची जर इच्छा असेल ना तर आपोआप येशील. रात्रीच्या प्रहराला सगळे झोपी गेलेत, एकटे कुर्मदास महाराज जागेत. ते जाण्याकरता निघालेत तरी कुठे? वारी दिंडी सकाळच्या प्रहराला पहिल्यांदा ज्या गावात पोहोचेल त्या गावात जाण्याकरता. बरं जाणार कसे? हात नाही, पाय नाही, पोटावरती ओणवं व्हावं, रेंगाळत रेंगाळत रखडत रखडत त्या दिशेनं निघावं. मग शरीरात काटे घुसतात, दगड घुसतात, रक्तबंबाळ होते, कशाचीच पर्वा नाही. सकाळच्या प्रहराला हनुमंतरायाच्या मंदिरासमोर यावं, समस्त गावकऱ्यांना हाकारा द्यावा, ओ गावकऱ्या हो, गावात नाथबाबांची दिंडी येणार आहे. हो, गावात नाथबाबांची दिंडी येणार आहे. कुणासनी कालवण आणायचं आणून ठेवा, कुणाला भाकरी आणायची आणून ठेवा. वारीला जाता आलं नाही तरी चालल, वारकऱ्याला जीव घाला, वारीला गेल्याचं पुण्य पदरात पडत. गावकऱ्यांनी आनंदानं तयारी केली. नाथबाबांची दिंडी गावात प्रवेश करते झाली तसे समस्त गावकरी समोर जात आहेत. नाथबाबांना प्रश्न पडला, आम्ही येणार तुम्हास कसे समजले? ते व्हॉट्सअप नाही, इन्स्टा नाही, का इकडचं तिकडं 30 सेकंदात जाईल. बाबा कळलं कसं काय? चिठ्ठी नाही, संदेश नाही, चपाटी नाही, कळलं कसं? गावकरी सांगतात, अहो महाराज तुमचा वारकरी गावात आलता. अरे बाबा कोण वारकरी? अहो महाराज तुमचाच वारकरी. गळ्यात तुळशीची माळ होती, कपाळाला बुक्का होता, दोन्ही हात नाही, पाय नाही, पण मुखातलं एक वाड भजन होतं. नाथबाबांच्या लक्षात आलं, कुर्मदास महाराज येऊन गेलेत वाटतं. विचारलं, अरे मग कुठे तो वारकरी? कुठे तो वारकरी? वारकरी थांबलंच कुठं? वारकरी पुन्हा पुढच्या गावात सगळ्यांच्या भोजनाची निवासाची सोय करायला. प्रत्येक गावी असंच घडत गेलं. पण नाथबाबांची आणि कुर्मदास महाराजांची भेट ज्या गावी घडावी ते गाव सोलापुरानजीक लहुळगाव. लहुळ गावामध्ये नाथबाबांनी कुर्मदास महाराजांना पाहिलं, कडकडून मिठी मारली. जिंकलंस बाबा, काय दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, इथपर्यंत आलास. परमार्थाच्या वाटेवरती आलं तर जीव गेला तरी चालेल, पण मागं वळून पाहायचं नाही. एवढी जिद्द आणि महत्वाकांक्षा सगळ्यांमध्ये नाही दिसून येत. महाराज एवढं इथपर्यंत आलं, आनंद वाटला. चेहऱ्यावरती नाथबाबांचा आनंद ओसंडून वाहतोय. मात्र कुर्मदास महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज ईद लोक आलोय खरा, पण ह्याच्या पुढे नाही जमायचं. अरे का नाही जमायचं? थकलास? मी तुला घेऊ? नाही महाराज. मग झालं काय? महाराज जिथून निघालो ते आतापर्यंत तुम्हा सर्वांच्या भोजनाची निवासाची सोय करत गेलो, पण माझ्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही हो. मला नाही चालवणार आता. नाथबाबांच्या डोळ्यात पाणी आलं. जराशे चिडलेच नाथबाबा.
सगळ्यांच्या भोजनाची सोय केली, मग तू का नाही रे काही खाल्लंस, का नाही काही प्यायलास? कुर्मदासांनी उत्तर द्यावं, महाराज यदा कदाचित मी काही खाल्लं असतं, मी काही प्यायलो असतो, मला दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाही, माझ्या मलमूत्र विसर्जनाचा त्याग दुसऱ्या कुणाला तरी करावा लागला असता आणि माझ्या शरीराचं ओझं कुणावर होऊ नये म्हणून काही खाल्लंच नाही हो, नाही प्यायलो काही, त्राण नाही राहिले आता शरीरात. जाल ना पंढरपूरला, सांगा पांडुरंगाला, होता कोणीतरी भक्त, देवाच्या भेटीसाठी एवढं दूर यावं आणि मंदिरच बंद होऊन जावं. देवाच्या भेटीची आस म्हणत असावी, त्यानं बंदिस्त असावं. जेव्हा नाथबाबांनी ऐकलं ना, डोळ्यात नासवांच्या धारा आहे, करावं तरी काय, संत आहे, सगळं मागं सोडलं, पांडुरंगाच्या चरणी धाव घेतली. पांडुरंगा आधी विटेवरून खाली ये, लहुळगावी भक्त वाट पाहतोय देवा, आधी त्याला दर्शन, मग आम्हा वारकऱ्यांना. अरे अधिकार काय नाथबाबांचा, विटेवरच्या पांडुरंगानं स्वतः खाली उतरावं, रखमाई मातेला सांगावं, वारकऱ्यांवर लक्ष ठेवा, जाऊन आलो. वायू वेगानं, वाऱ्याच्या वेगानं आलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा निचष्टीत पडलेल्या कुर्मदासांपाशी यावा. डोकं उचललं, मांडीवरती घेतलं आणि खांद्यावरच्या भरजरी पंचानं शेल्यानं चेहऱ्यावरचा घाम टिपावा. या जगाच्या बापानं साथ घालावी, उठ कुर्मदासा मी आलोय. भगवंताच्या मांडीवरती डोकं आहे, भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता प्राण अर्पण केले जात आहेत. कुठली संपत्ती आहे, पद, प्रतिष्ठा, स्वतःचं शरीर सुद्धा पुरेपूर नाही तरी भगवंत प्राप्त होऊन जावा. स्वतःचं कर्म आणि प्रारब्ध ही अशी गोष्ट आहे ना, कदाचित तिथपर्यंत घेऊन जाईल, पण काही मार्ग असे असतात ना जिथे संतांशिवाय तरुणोपाय नाही. शेवटच्या टप्प्यावरती का होईना भगवंत प्राप्त होण्याकरता संतांची गरज आहेच आहे. एक तर इतकं चांगले वागा का भगवंत मिळून जाईल, किंवा इतके दुष्ट आणि इतके वाईट वागा का तुम्हाला न्यायला स्वतः देव येईल. रावणानं सुद्धा तेच करावं, एवढं चांगलं वागा का देव येईल, किंवा एवढं वाईट वागा देवापर्यंत जाण्याचा मार्ग गवसून जाईल. दोन्हीपैकी एक काहीतरी तर करताच आलं पाहिजे. आम्ही धड आड्यातही नाही, धड उभ्यातही नाही. काही दिवस या देवाचं करतो, मग कोणतरी सांगितलं त्या बाबाचं गुण लय भारी आला बा, चालले तिकडं. बरं एक सांगू, कधी कधी लोक आम्हाला विचारतात, जनरली महाराज लोक सगळ्यांनाच प्रश्न विचारला जातो की ताई आम्ही ऐकलंय एखादा कीर्तनकार कथाकार अहो लय भारी सांगायचे होते महाराज, पण आमच्या कानावर आलं ते खरं आहे का? आमच्या कानावर आलं ते खरं आहे का? टीव्हीला बऱ्याचदा बातम्या येतात ना, आपल्याकडच्या कमी पण बाहेरच्या जरा जास्ती असतात का बा, ते आस्था चॅनल वगैरे लई कीर्तन ऐकले होते महाराजाचे, तो महाराज असा असं असं वाटलं नव्हतं बा, रॉंग नंबर निघाला एखादा बाबा, एखादा व्यक्ती फ्रॉड निघाला. याच्यावरती ना फार सुंदर निरूपण मी ऐकलं, मला ते इतकं भावलं. कधी जाल वृंदावनला तर प्रेमानंद स्वामी म्हणून आहेत, इतकं गोड भगवंतावरची काय निष्ठा की दोन्हीही किडन्या खराब आहेत, डॉक्टरांनी सांगितलं 2.5 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही. महाराज सांगतात अरे देवावर माझ्या एवढी निष्ठा आहे, एका किडनीचं नाव राधा आणि एका किडनीचं नाव कृष्ण ठेवलंय, जाऊन तर दाखव, देवाची शपथ आहे. एवढी निष्ठा पाहिजे देवावर. त्या महाराजांनी इतकं गोड वर्णन केलं ना की लोक बऱ्याचदा हा प्रश्न उपस्थित करतात, त्यावेळेला उत्तर असं दिलं महाराजांनी का तुम्ही एखाद्या मिठाईच्या दुकानात जाता, महिला मंडळ पुरुष वर्ग, तुम्हाला मिठाई खरेदी करायची आहे, लाडू, पेढे, गुलाबजामुन, जिलेबी. तुम्ही दुकानात गेलात, तुम्हाला जिलेबी घ्यायची आहे, तर तुम्ही जिलेबीचा भाव विचारणार, जिलेबी गोड आहे की नाही ती टेस्ट करून बघणार का? तुम्ही हे विचारणार का दादा तुम्ही आज आंघोळ केली का? जिलेबीवाल्याला काय विचारणार, तुम्ही तुमच्या बायकोशी आज भांडलात का? आपल्याला फक्त जिलेबीच्या किमतीशी आणि गोडीशी मतलब आहे. आपल्याला त्या बोलणाऱ्या किंवा त्या समोरच्या त्या मिठाईवाल्याच्या कुटुंबाशी, त्याच्या वैयक्तिक जीवनाशी आपला संबंध. या व्यासपीठावरती येणारा बोलणारा प्रत्येक जण त्याच्या मुखातलं नाम हे सत्य आणि मंगलच आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे. त्याचं वैयक्तिक बोलणाऱ्या व्यक्तीचं वैयक्तिक आयुष्य कसंही असू देत, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं, आपल्याला फक्त नामचिंतनाची गोडी तेवढी घ्यायची. संतांजवळ जावं ना
तर ते आम्हाला हे सगळे बदल आमच्यात घडवतात. आणि इतकंच नाही, कुठलाही भेदाभेद न करता अगदी एखादा खल दुष्ट जरी आला तरी दया भावनेनं दयाद्र अंतःकरणानं त्याच्यावरती सुद्धा कृपाच करतात. अभंगाचं दया